सायली. तू आती है सीने. मम्मी पाणी आण ग. घ्या. ऐक ना, तुला काहीतरी सांगायचं होतं. ठीक आहे, तुझ्यासाठी आणलेलं. खूप जेवली आहे, मूड नाहीये. चलती है तू, मैं रेत जैसा उड़ता हूँ. कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं. मला नाही ऐकायचं. अगं पण कॉलेजच्या वेळेत कुठलाही असू दे, मला फरक नाही. बस इथे. आय एम सॉरी. मला माहितीये ही गोष्ट मी तुला आधीच सांगायला पाहिजे होती, पण राहून गेलं सांगायचं. हसायला काय झालंय? आता तर चिडलेली तू. ठीक आहेस ना? मी ठीक आहे. तुम्ही काय इतके सिरियस होताय? राग आलेला ना तुला? म्हणजे तू रागावलेली नाही? नाही, सुरुवातीला राग आलेला तुमचा, पण जसं जसं पत्र पुढे वाचत गेली. एक मिनिट राहू दे ना. एक मिनिट शांत. ऐक, मी फाडून फेकून देतो. काही गरज नाहीये. एक मिनिट. डिअर सायली, कसं बोलू, कसं सांगू, काहीच सुचत नाहीये. शाळेपासून तू मला आवडतेस, पण आजपर्यंत कधी सांगायची हिंमतच नाही झाली. वा, बास कर ना. दे इकडे, मी फेकून देतो. काही गरज नाहीये. थांबा एक मिनिट. आजपर्यंत कधी सांगायची हिंमतच झाली नाही आणि अजूनही होत नाहीये, म्हणून असाइनमेंटच्या नोटबुक मध्ये लेटर टाकतोय. कारण काल मॅडम तुला कॉम्पिटिशन वरून रागवल्या, ते मला सहन नाही झालं. काय बरं ठीक आहे, लेटर तर तुमच्याकडे, असाइनमेंट तरी दिल्या. असाइनमेंट गेला तिच्यापर्यंत, पण ती मित्रावर इम्प्रेस झाली माझ्या. कसं? कारण त्याने त्याच्या नावाखाली असाइनमेंट दिलं तिला, आणि रिटर्न येऊन हे लेटर मलाच दिलं आणि बोलला की तिला राग आलाय मी लेटर दिलं म्हणून. खूप वाईट झालंय. मला नाही आवडणार माझे केस. माझे केस कुरळे नाही आहेत ना. माझे डोळे मधाळे नाही सायली सारखे.